तर हाय गाईज, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे सगळे फुटवेअर कलेक्शन दाखवणार आहे. सो लेट्स गेट स्टार्ट. ॲक्च्युली माझ्याकडे खूप जास्त जोड आहे म्हणजे चपलांची, आणि ॲक्च्युली खूप मोजडी वगैरे अशी खूप काही काही आहे. तर मग ते मी विचार केला की खूप जास्त आहे आपल्याकडे, तर असं एक एक दाखवण्यापेक्षा सगळ्यांचा एक हॉल बनवूया आणि त्याच मी सुरू कर. सो फर्स्ट स्टार्टिंग मी करते. सो दिस इज माय कोल्हापुरी चप्पल. तर मी ही खास कोल्हापूरवरून घेतलेली आहे. आम्ही तिकडे गेलो होतो, तर मला हे खूप जास्त आवडीचा. कलर पण खूप छान, याच्यामध्ये शेड्स पण होते, थोडा येल्लो, थोडंसं ब्राउनिश. आणि तुम्ही हे नऊवारी साडी किंवा असे एथनिक वेअरवरती खूप छान दिसतं हे. सो दिस इज द फर्स्ट ऑफ माय कलेक्शन. आणि ॲक्च्युली मी आज सिनेमॅटिक मोड यूज करते, त्यामुळे मागचं ब्लर दिसते. ही सगळ्यात माझी फेवरेट आहे म्हणजे ऑल कलेक्शनमधून. मी जास्त अजून यूज नाही केलेली, नवीन ही मी खूप दिवस झाले घेतलेली ही, बट थोडाच दिवस मी वापरलेली ही. सो दिस इज माय फर्स्ट. नेक्स्ट इज दिस. सो ही पंजाबवरून घेतलेली. तर आम्ही गेलो होतो अमृतसरला, तर तिकडे मला ह्याची ही डिझाईन खूप जास्त आवडली. ही त्याचे असे वर्क केलेलं आहे. सो सिम्पल आहे, म्हणजे सिम्पल ज्युती आहे, आणि त्याच्यावरती हे असं लावलेलं आहे त्याने, असं पैंजण कशी असते तसं असं लावलेलं आहे. आणि हे खूप छान आहे. तर तुम्ही अशी प्लाझोवरती वगैरे खूप सारं पण स्टाईल करू शकता, आणि खूप छान दिसते घातल्यावर, म्हणजे अशी थोडीशी वाचते पण हे, बट एकदम मस्त आहे. आणि मला हीचा कलर पण खूप आवडला, आणि हे खूप जास्त आवडले. याच्यामध्ये कलर ऑप्शन्स पण होते, बट हा कलर सगळ्यावर सूट होईल व्हाईट, त्यामुळे मी हा घेतला होता. द सेकंड कलेक्शन ऑफ ज्युती. सो ही पण मी तिकडनंच घेतली होती. ही मला फक्त पडली 150 रुपीजला. ही म्हणजे अशीच लोकल स्टोअर होते, तिकडनंच मी घेतलं. ॲक्च्युली ही खूप यूज केलेली आहे, बट स्टील इट इज सो गुड, आणि मला खूप जास्त आवडते ही पण. आणि ही सिम्पल आहे, तुम्ही कशावर पण ट्राय करू शकता, आपल्या कुर्तीजवरती वगैरे. अँड दिस इज ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट. देन नेक्स्ट वी हॅव ऑल्सो दिस इज गोल्डन आहे ही. तर ही पण मी त्या स्टोअरवरून घेतलेली फॉर 150 रुपीज, आणि ही पण खूप छान आहे. तर ही नॉर्मल कुर्तीवर वगैरे कशावर पण जाते, आणि कुर्ती सेट्स वगैरे कशावर पण. आणि ही पण मी खूप यूज केलेली आहे, म्हणजे आता ऑलमोस्ट ती खराब होत आलेली आहे, बट मला ती फेकावं वाटत नाही, कारण खूप छान आहे याचा कलर वगैरे. थोडं फेड झालेली बघा ही वापरून वापरून, बट स्टील इट इज सो गुड. आणि क्वालिटी तर मला खूप जास्त आवडली यांची. ती पटकन म्हणजे खराब वगैरे नाही झाला. मला वाटलं होतं की कमी कॉस्टच्या घेतोय तर मग त्या टिकतील का नाही, बट स्टील दे आर गुड इन कंडिशन, म्हणजे हे निघालं वगैरे नाही आहे. सो त्या मानाने परवडली मला. ही थर्ड ज्युती. तर ही थोडीशी वुडन शेडमध्ये आहे. ही पण मी कोल्हापूरवरून घेतलेली. आम्ही तिकडे गेलो होतो, तर त्या फर्स्ट पेअरवरतीच मी ही घेतली होती, म्हणजे फर्स्ट घेतली ना त्याच्यासोबतच ही घेतली होती. आणि हिचा पण कलर खूप छान आहे. ही पण मी खूप वापरलेली आहे. ही बघा थोडीशी खराब झालेली आहे, बट स्टील इट इज सो गुड. आणि ही पण मला अराउंड पडली 300 और 350. मला आता एक्झॅक्ट प्राईस आठवत नाही आहे, बट इज ऑल्सो सो गुड इन कंडिशन. खूप छान आहे ही पण. अजून आहे ही पण एक अशी चप्पल आहे, म्हणजे तुम्ही अशी नऊवारी साडीवरती वगैरे घालू शकता, सेम त्या फर्स्ट कोल्हापुरी सारखीच. ही पण मी अशी ऑफलाईनच घेतलेली आहे. ही पण मला अशी अराउंड 250 और 300 मिळाली. माझ्या आजीला खूप जास्त आवडली ती, तर ती बोलले तू पण घाल आणि मी पण घालेल, म्हणजे अशी मला कधी काही फंक्शन अटेंड करायचं असेल किंवा काही प्रोग्राम असेल, तर आपण जर एखादा लुक केला, म्हणजे नऊवारी वगैरे घातली, तर त्यावरती ही खूप सुंदर दिसते, त्यामुळे मी घेतली होती. तिकडे आहे ह्या हिल्स, ह्या थोड्याशा अशा लाईट शेडमध्ये, क्रीम शेडमध्ये. तर ह्या मी पण लोकल शोरूमच घेतलेल्या आहे, आपल्या नाशिकमधूनच शालीमारवरून घेतलेल्या आहे मी या. तर ह्या तुम्हाला मला पडलं तर अराउंड 300 टू 350. ॲक्च्युली मी अशा ऑफ सीझनमध्ये गेली होती, मला लग्न अटेंड करायचं होतं, तो मला हिल्स हव्या होत्या, तर मी तेव्हा घ्यायला गेली होती. आणि ते मला बोलले की तुम्हाला आत्ता 300 किंवा 350मध्ये मिळेल. तर माझ्या मम्मीने 300मध्येच घेतली होती ही. मला एक्झॅक्ट आठवत नाही 300 की 350, बट अशाच रेंजमध्ये मिळाली. आणि ते मला बोलले की तुम्हाला जसे हिल्स वगैरे घ्यायचे आहे ना, तसे ऑफ सीझनमध्ये येत जा, कारण कलेक्शन पण जास्त असतं, आणि तुम्हाला थोडी कमी रेंजमध्ये पण चांगला हिल्स मिळून जातात. सो ह्या तिकडनंच आहे. सो ह्या पण खूप छान आहे, आणि या कुर्त्यावरती याने खूप छान दिसतात, जे तुम्ही स्टाईल करू शकता. आणि डार्क शेड, लाईट शेड कशावर पण ह्या एकच टोन तुम्ही घेतला तर मग तो सगळ्यांवरती छान जातो. आणि हा ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट. नंतर नेक्स्ट आहे माझ्याकडे अजून एक हिल्स आहे, ह्या ब्लॅक हिल्स. ह्या फॉर्मलवरती पण जाता, आणि ऑल्सो ऑन एथनिक वेअर. तर ह्या पण अशा थोड्याशा फॉर्मल वगैरे छान दिसतात, म्हणजे अशा सिम्पल आहे बट एकदम सोबर. ह्या पण मला अराउंड मी इथूनच घेतल्या होत्या, आपल्या लोकल स्टोअरमधूनच. तर ह्या पण मला अराउंड 300च पडलेला आहे. मला याची क्वालिटी खूप जास्त आवडली, आणि कलर, म्हणजे कलर का आवडला, कारण हा कशावर पण जाईल, आणि खूप छान होता हा, दिसता क्षणी मला आवडला होता. सो दिस इज ऑल्सो वन ऑफ माय फेवरेट फॉर ₹300 ओनली. आपलं आता सगळं ज्युतीचं आणि याचं कलेक्शन झालेलं आहे. आता माझ्याकडे हे आपलं स्पोर्ट्सवेअर, म्हणजे हे शूज आहे. तर हे शूज पण मी ऑफलाईन घेतलेले. हे मी मेट्रोमधून घेतलेले ॲक्च्युली, कॅम्पसचे आहे. आणि याचा पण कलर मला खूप जास्त आवडतो, कारण
हे पण कशावर पण जाता. स्पोर्ट शूज आहे हे, तुम्ही चालण्यासाठी, फिरण्यासाठी, पळण्यासाठी, कशासाठी पण वापरू शकता. आणि खूप छान याचं हे खूप छान आहे, म्हणजे पाय वगैरे दुखत नाही. आणि ॲक्च्युली माझ्याकडेची लिंक नाही आहे कारण मी हे ऑफलाईन घेतलेले, बट दे आर सो गुड. आणि याच्यामध्ये कलर होता ऑप्शन्स, आय थिंक डार्क ग्रे आणि ब्लॅक पण होतं. सो ब्लॅक पण कलर होता याच्यामध्ये. सो दिस इज माय ब्ल्यू पण होता. माझे शूज तर हे शूज तर खूप खराब झालेले, बट स्टील मी म्हटलं दाखवून तुम्हाला, खूप खराब झालेले. मी वापरले नाही, खूप दिवसापासून पडलेले होते, बट स्टील दाखवते. हे पण माझे शूज आहेत. तर हे पण मी लोकल स्टोअरमधूनच घेतलेले फॉर ₹500 to 600. आय थिंक त्या मनाने ठीक निघाले. हे खूप दिवस झाले मी घेऊन, बट मी जास्त वापरत नाही हे कारण आता थोडेसे जुने झालेले आहे, मला इतके आवडत नाही. बट स्टील अजून थोडे दिवस वापरावे लागतील, लवकर फेकून जाते. आणि हे शूज कंडिशन खूप चांगली आहे यांची. द क्रॉक्स कलेक्शन. तर हे क्रॉक्स ॲक्च्युली माझ्या बहिणीचे आहे, माझे नाही आहे, बट स्टील आय एम शोईंग टू यू कारण आम्ही दोघी एकमेकींची घालतो. हे थोडेसे मला साईजला मोठे आहे, बट स्टील मी कधी कधी घालते. असे शू आपण सॉक्स घातले तर ते आपल्याला येऊन जातात थोडेसे ॲडजस्ट करून. आणि हे पण मी 300लाच घेतले होते फक्त. सो दीज आर ऑल्सो अ क्यूट कलेक्शन. याच्यावरती चार्म्स खूप क्यूट आहे म्हणून मला खूप जास्त आवडले ते, आणि म्हणून मी हे घेतले होते. कम्स टू माय कलेक्शन ऑफ क्रॉक्स. म्हणजे कलेक्शन नाही, एकच क्रॉक्सचा जोड आहे हा माझ्याकडे, आणि हा माझा ऑल टाईम आता फेवरेट झालेला आहे. मी तर हा फक्त 200ला घेतला होता. माझ्या बहिणीने घेतला तर मला पण घ्यायचे होते. तर मी बघत होती पुढे कुठे अजून अफोर्डेबल भेटेल का नाही. एक शॉप दिसून गेलं आणि तिथे म्हणजे असं लोकलच होतं. तर त्यांच्याकडे फक्त 200ला क्रॉक्स होते. खूप ऑप्शन्स होते, व्हाईट कलर, ब्लॅक कलर, असे चार्म्स पण खूप क्यूट होते त्यांच्याकडे. तर मला हा आवडला कारण त्याच्यावरती बघा असा इव्हिल आहे, आणि हा फ्लावर आहे, आणि हा थोडासा छोटासा टेडी बेअर आहे. सो त्यामुळे मी घेतलं ते, आणि फक्त ₹200ला. सो दिस इज ऑल्सो अ क्यूट कलेक्शन ऑफ माईन. तर गाईज, हा होता आजचा व्लॉग. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हा होता माझा फुटवेअर कलेक्शन. नक्की सांगा तुम्हाला कोणता पेअर आवडला, ऑफ शूज, ऑफ क्रॉक्स, ऑफ चप्पल, ऑफ ज्युती. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.